24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे, मावळ तालुक्यातील वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये विशाल लॉन्स या ठिकाणी हिरकणी महिला महासंघाच्या अध्यक्षा राणीताई संतोष म्हाळसकर यांच्या वतीने सन मराठी 16 सख्यांचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात महिला वर्गांनी उपस्थिती लावलेली आहे। येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये जे महिलांसाठी एक संधीच निर्माण केलेली आहे आणि या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे उपस्थित आहेत। तर बाळाभाऊ, काय सांगाल की महिलांना टीव्हीवर येण्याची संधी या ठिकाणी मिळते? गणपती बाप्पा मंगल मूर्ती। हिरकणी महिला महासंघ आणि सन टीव्ही मराठीच्या माध्यमातून आज 16 सख्यांचा हा कार्यक्रम आमच्या भगिनी मावळ तालुका भारतीय जनता युवा मोर्चा युवतीच्या अध्यक्षा राणीताई संतोषजी म्हाळसकर यांनी आमच्या महिला भगिनींसाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। प्रामुख्याने महिलांसाठी आज या ठिकाणी पायोनियर हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर देखील या ठिकाणी संपन्न झालेले आहे आणि या 16 सख्यांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझी प्रत्येक महिला भगिनी ही आरोग्याच्या दृष्टीने देखील स्वावलंबी पद्धतीने आपल्या कुटुंबाची काळजी घेते। तसं राणीताईंनी या ठिकाणी सर्व महिला भगिनींची काळजी घेतलेली आहे। गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना राणीताईंनी तालुक्याच्या महिलांसाठी एक मोठं व्यासपीठ या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपलब्ध करून दिलेलं आहे। म्हणून मी राणीताई त्यांच्या सर्व टीमचं, विशेष करून आमच्या संतोष भाऊंच्या सहकार्य देखील त्याला खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून मावळभूषण हरिभक्तपरायण संगीताताई येनपुरे वारकरी संप्रदायाचं आमच्या तालुक्यातलं श्रद्धास्थान या देखील या ठिकाणी या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित आहे आणि वाजत गाजत भजन कीर्तन करत या ठिकाणी गणरायाचं स्वागत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करत असताना खऱ्या अर्थाने गणराया बाप्पा हा आपला सर्वांचा लाडकं दैवत आहे, आवडतं दैवत आहे। सगळ्यांना चांगल्या पद्धतीची बुद्धी देण्याच्यासाठीचं सामर्थ्य गणराया त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देत असतो। म्हणून गणरायाच्या आशीर्वादाने माझ्या मावळवासियांच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा सुखाचा, आनंदाचा आणि त्यांच्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचं सामर्थ्य या ठिकाणी सर्वांना प्राप्त हो। खरं तर राणीताई, तुम्ही तालुक्यामध्ये एक कार्यक्रम घेतला की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांना काल मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्या 36 लाखपेक्षा जास्त महिला भगिनींनी त्या ठिकाणी रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी राखी प्रदान करून एक भावाचं बहिणीचं नातं हे प्रेमाचं प्रतीक, ही महाराष्ट्राची संस्कृती ही त्या ठिकाणी दाखवून दिली। त्याबद्दल आपल्या सर्व भगिनींचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि ताई, आपल्याला देखील एक आनंदाची गोष्ट सांगतो की देवाभाऊंनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रातील जे भजन करणारे, कीर्तन करणारी जी आमची मंडळ आहेत त्यांच्यासाठी 25,000 रुपयाचं साहित्य देण्याचा निर्णय हा देखील त्या ठिकाणी घोषित केलेला आहे। त्यामुळे जास्तीत जास्त भजन मंडळांनी देखील यामध्ये आपलं नाव ऑनलाईन रजिस्टर केलं तर लवकरच महाराष्ट्रातील सर्व भजन मंडळांना हे साहित्य मिळणार आहे। त्याबद्दल आमच्या भजन मंडळाच्या वतीने देखील देवाभाऊंचं अभिनंदन करतो। थांबतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। या ठिकाणी हरिभक्तपरायण संगीता महाराज येनपुरे आहेत। महाराज, काय शुभेच्छा द्याल की राणीताई संतोष म्हाळसकर यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी विविध उपक्रमाचं आयोजन होत आहे आणि आज सन मराठी 16 सख्यांचा या कार्यक्रमामध्ये आपल्या मावळातील महिलांना टीव्हीवर येण्याची संधी भेटते, काय सांगा?
सांगताना विशेषत्वानं फार आनंद होतोय की हा कार्यक्रम या ठिकाणी इथे असा सुंदररित्या पार पडतोय. सन मराठी प्रस्तुत आणि हिरकणी महिला महासंघ यांच्या निमित्तानं आपल्या मावळ तालुक्याचं वैभव म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, सगळ्या महिलांच्या हृदयामध्ये ज्यांनी एक स्वतःचं एक आगळं वेगळं असं स्थान निर्माण केलं, अशा आमच्या भगिनी आपल्या या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये विविध उपक्रमांमध्ये ज्यांचं नाव एक अग्रगण्य ठिकाणी घेतलं जातं, अशा आदरणीय राणीताई संतोष भाऊ म्हाळसकर यांच्याच या ठिकाणी अथक परिश्रमाखाली महिलांकरता हे पायोनियर हॉस्पिटलतर्फे केलेलं आरोग्य शिबिर आणि त्या निमित्तानं 16 सख्यांचा या कार्यक्रमाचं हे आयोजन आपण इथं केलेलं आहे. आणि अतिशय अगदी काही कमी वेळामध्ये या कार्यक्रमाचं ताईंनी गोड आयोजन केलं. काही दिवसापूर्वी मंगळागौर या ठिकाणी ताईंनी केली होती, तर मावळ तालुक्यातल्या जवळपास 3,500 पेक्षा जास्त महिला त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या. अगदी जल्लोषात तो कार्यक्रम पार पडला होता. आणि त्या अगोदर बचत गट असेल, महिलांकरता या ठिकाणी आरोग्य शिबिर असेल, महिलांकरता वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शन असेल, असे विविध उपक्रम, अगदी सगळ्यात मोठा हळदी कुंकाचा कार्यक्रम सुद्धा ताई नेहमी करतात. आणि त्या कार्यक्रमालाही मी म्हणजे वेळोवेळी उपस्थित राहिले. असे विविध कार्यक्रम महिलांकरता खरं तर ताई घेऊन येतात. महिलेच्या जीवनामध्ये हे जे छोटे छोटे आनंदाचे क्षण असतात ते फार किमती आणि मोलाचे असतात. कारण दररोज संसाराचा व्याप बघणाऱ्या या सगळ्या महिला, पण ज्या वेळेला असा एखादा विरंगुळा, आणि आज कौतुक आहे कारण कॉमेडीचे म्हणजे महासम्राट आदरणीय आमचे आशिष सर ते या ठिकाणी उपस्थित आहेत की सगळ्या महिलांचं मनोरंजन करण्याकरता. आणि संतोष भाऊ आणि राणीताईंचे इतके मानावे तितके आभार म्हणजे थोडे की एवढा महिलांकरता उत्स्फूर्त कार्यक्रम आणि एवढ्या जल्लोषात त्यांनी आनंद देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात ते. आणि गणपती बाप्पाचा हा विशेष सोहळा आहे, तर गणरायाच्या या आगमनानं या कार्यक्रमाला अजून आपल्या महिलांकडनं मावळ तालुक्यातल्या या महिलांना जे काही व्यासपीठ मिळते त्यातनं नक्कीच कुठं ना कुठंतरी हा गणपती आमच्या कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. आणि हा आनंद आम्ही नक्कीच भरभरून घेऊ, वर्षभर आमच्या हा लक्षात राहील, स्मरणात राहील असा हा कार्यक्रम खरं तर आमच्यासाठी आहे. मी खरं तर फार शुभेच्छा देते माझ्या वतीनं, माझ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं, की राजकीय, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक अशा प्रत्येक कला, क्रीडा, शैक्षणिक अशा प्रत्येक क्षेत्रातली लोक आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तुम्ही पाहू शकता की आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय आपले बाळाभाऊ भेगडे अगदी वेळात वेळ काढून आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आदरणीय आमचे बाळाभाऊ तेही या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्या पोटोबा देवस्थानचे आदरणीय आमचे अनंता भाऊ तेही उपस्थित राहिले. ही सगळी मान्यवर मंडळी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित आहे. तुम्ही बघू शकता की या सगळ्या ज्या महिला आहेत त्या अत्यंत या ठिकाणी सगळ्या पदाधिकारी महिला आहेत, त्याही महिला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज इथं उपस्थित आहे. आणि या महिलांची गर्दी नक्कीच तुम्हाला दाखवून देते की या कार्यक्रमाला किती सुंदर असं स्वरूप आलेलं आहे. त्यामुळं राणीताई माझ्या वतीनं या ठिकाणी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. असेच कार्यक्रम तुमच्याकडनं होत राहावे, भविष्यामध्ये असाच आनंद आमच्या मावळवासियांना तुमच्याकडनं मिळावा अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करते, ज्ञानोबांच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. रामकृष्ण हरी. हिरकणी महिला महासंघाच्या ज्या अध्यक्ष आहेत राणीताई संतोष म्हाळसकर यांच्याकडनं आम्ही जाणून घेतोय. ताई, तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून समाजोपयोगी उपक्रम राबवताय. मंगळागौर कार्यक्रमाची फार चर्चा झाली, हजारोच्या संख्येने महिला होत्या. आजच्या कार्यक्रमाचं पण आयोजन सुंदर केले, काय सांगा? नमस्कार, मी राणी संतोष म्हाळसकर, हिरकणी महिला महासंघ. आमच्या महिला नेहमीच प्रत्येक कार्यक्रमाला अगदी उत्स्फूर्तपणे साथ देतात, त्यामुळं मला ही कार्यक्रम घेण्याची ऊर्जा पुन्हा पुन्हा निर्माण होते. त्यामुळं मी माझ्या मैत्रिणींना थोडासा त्यांनी सगळ्यातनं वेळ काढून ह्या कार्यक्रमाला यावं किंवा महिलांचा विरंगुळा यासाठी मी महिलांना कार्यक्रमाचं आयोजन करून बोलवत असते आणि त्या सगळ्या जणी खूप छान पद्धतीने सहकार्य करतात. त्याबद्दल खरंच मी त्यांचं कौतुक करते. आणि त्याचप्रमाणे आम्ही आज पायोनियर हॉस्पिटलच्या मार्फत आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. ते ठेवण्याचं कारण एकच की बाबा प्रत्येक स्त्री फक्त घरासाठीच झटत असते, स्वतःसाठी कधी ती विचार करत नाही. मग त्या निमित्ताने आज तिचं शुगर असेल, BP असेल, बऱ्याच आजारांना ती ग्रस्त असते, ती स्वतःसाठी वेळ देत नाही. त्यामुळं आम्ही ह्या कार्यक्रमाचं पण आयोजन केलं आणि त्यासाठी आम्हाला प्रामुख्याने लाभलेले आमचे सर्वांचे लाडके आमचे बाळाभाऊ, राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, तसेच आमचे घोटकुले सर आणि सगळेच लाभलेले मुख्य, त्यांचे पण मी खरंच कौतुक करते की साहेब तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून इथं आलात, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि माझी म्हणजे मैत्रीण म्हटलं तरी अयोग्य ठरणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीत त्या माझ्याबरोबर खंबीरपणे उभ्या असतात. अशाच आमच्या मावळ तालुक्याचं भूषण वारकरी संप्रदायातल्या आमच्या संगीताताई चोपडे यनपुरे यांनीच मला हा कार्यक्रम खरा सुचवला. त्या म्हटल्या ताई आपण कार्यक्रम करतो, तुमचे कार्यक्रम खूप छान असतात, पण सन TV मराठी आयोजित
16 सख्यांचा या कार्यक्रमासाठी आपण जर केलं म्हणजे महिलांसाठी जर तो कार्यक्रम घेऊन आलो तर छान होईल. तर मी 2 दिवसातच या कार्यक्रमाचं नियोजन केले आणि मला वाटतं मैत्रिणींनी माझ्या खरंच भरभरून प्रतिक्रिया दिली आणि 2च दिवसात आम्ही कोणतीच फक्त एक मेसेजवर माझ्या सगळ्या मैत्रिणी तर उपलब्ध राहिल्या. ते धन्यवाद. मंगळागौर कार्यक्रम आणि या अगोदर पण अनेक कार्यक्रम आयोजित केलेत, त्याबद्दल आम्ही या अगोदर महिलांसाठी देवदर्शन ट्रिप असेल, त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर असेल, आणखीन शिवण क्लास असेल, मशीन क्लास असेल, परत पार्लर क्लास असेल, असे विविध कार्यक्रम. म्हणजे महिलांनी म्हटलं ना ताई मला हे शिकायचंय की आम्ही लगेच ते क्लासेस चालू करून महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची हिरकणी महिला महासंघ नेहमीच तयारी करत असतो. काय नाव तुमचं, काय सांगा? सौ राणीताई संतोष भाऊ म्हाळसकर आणि हिरकणी महिला महासंघ आयोजित 16 सख्यांचा या कार्यक्रमामध्ये मी रोहिणी भोरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हिरकणी महिला महासंघ तसं जर बघितलं तर हा एक बचत गट नाहीये. फक्त नावाला ज्याप्रमाणे बचत गट असतात त्याप्रमाणे हा गट नसून हे आमचं एक कुटुंब आहे. यामध्ये आम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करतो आणि आमच्या सख्यांमध्ये ह्या हिरकण्यांमध्ये जर कुणाला काही अडचण असेल तर आम्ही त्या पैशांचा उपयोग त्यांच्या अडचणी भागवण्यासाठी करतो. तर यामुळे या आमच्या कुटुंबाच्या ज्या कुटुंब प्रमुख आहेत ते आमच्या राणीताई कधीही कोणत्याही वेळेला आम्ही जर त्यांना कॉल केला की माझ्या घरामध्ये ही अडचण आहे तर त्या पैशातून आम्हाला ते पैसे उपलब्ध होतात. त्यासोबतच नवरात्रोत्सवामध्ये सुद्धा या ठिकाणी महिलांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सन्मान केला जातो. या ठिकाणी आमच्या हिरकणी महिला महासंघाच्या ज्या कुटुंब प्रमुख आहेत राणीताई, त्यांचं स्वतःचं नाव राणी आहे, परंतु इथं आलेल्या प्रत्येक हिरकणीला स्वतः राणी असल्याचा भास होतो, कारण त्याप्रमाणे ते त्यांना तशी त्या प्रकारची वागणूक देतात. शिवरायांनी ज्याप्रमाणे एक एक मावळा गोळा करून स्वतःचं साम्राज्य उभं केलं, अगदी त्याचप्रमाणे राणीताईंनी एक एक हिरकणी गोळा करून आज आमचा एक महासंघ तयार केलेला आहे आणि याच्यामधून प्रत्येक सखीच्या हाताला काम मिळण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात. आजच बघितलं तर या ठिकाणी आपण बघत असताना भरपूर महिलांना शुगर वगैरे आहे हे माहिती नव्हतं, परंतु आजच्या या तपासणीतून त्यांच्या लक्षात आलं. घरातलं हॉल ते किचन आणि किचन ते हॉल इथपर्यंत फिरणाऱ्या या महिलेला कधी कधी त्या फ्रीमध्ये भीमाशंकर ओझर लेण्याद्रीची ट्रिपही घडून आणतात. नवरात्रोत्सवामध्ये महिलांना अत्यंत मानाची पैठणी आणि रोज एक लकी ड्रॉ अशा प्रकारचं भरपूर काही कार्यक्रम असतात. फक्त महिलांनाच नव्हे तर मुलांना त्यांच्या या ठिकाणी कार्यक्रम असतात. त्यासोबतच मंगळागौरीचा कार्यक्रम तर संपूर्ण तालुक्याला माहितीच आहे, अत्यंत उल्लेखनीय असा कार्यक्रम झालेला आहे. या ठिकाणी मला एवढंच सांगावंसं वाटतं की राणीताईंचं कार्य हे महिलांसाठी खरंच खूप प्रेरणादायी आहे. तर त्यासोबत मला सांगावं वाटतं की तुमच्या या उत्तुंग विशाल अशा पंखाखाली आम्हा सर्वांना हिरकण्यांना घेऊन त्यांनी अत्यंत मोलाचं आम्हा सर्वांना मार्गदर्शन आणि आमच्यासाठी त्या एक प्रेरणा आहेत. धन्यवाद. तर मावळ तालुक्यामध्ये हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिलांची उपस्थिती आहे. महिलांसाठी या मावळचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.